नमस्कार मित्रांनो, मी अनिल खुलगडे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आमच्या कथा सरिता या मालिकेमध्ये. तर मित्रांनो, आज आपण ऐकणार आहात श्री पांडुरंग शंकर मोरे यांची इलम ही एक ग्रामीण कथा. 8 दिवसांपासून आभाळ अभ्राच्छादित, वाहणाऱ्या हवेतला प्रचंड गारवा, काही तासांच्या अंतरानं अल्पशी विश्रांती घेत पाऊस कोसळतच आलाय. कधी झडीच्या रूपात, कधी मुसळधार. यामुळं तळी, नदी नाले, डबकी आपल्या अस्तित्वाची तुडुंब चमक दाखवतायत. आणखीही काही दिवस असंच वातावरण असेल की त्यात बदल होईल, सांगता येत नव्हतं. निसर्गातल्या संभाव्य घडामोडींविषयी अचूकपणे कुणाला सांगता येतं? काहीही असो, आत्ताचा विचार केला तर परिस्थिती मात्र चिंताजनक वाटत होती. ह्यावर्षी ओल्या दुष्काळाची चिन्ह दिसू लागली. गेली 2 वर्ष सतत कोरड्या दुष्काळाशी झुंजावं लागलं होतं. त्यामुळे हतबल झालेल्या मनांच्या राशी जिकडे तिकडे दिसत होत्या. आता पाऊस पडतोय, पण पेटलेली मनं विझण्यासाठी नाही, तुरशीत मनं शांत करण्यासाठी नाही, तर लोकांच्या चिंतेत आणखीन भर घालण्यासाठीच. अतिपावसामुळे पिकांच्या वाढीच खुंटल्या होत्या आणि तण मात्र चांगलीच माजली होती, इतकी की ती पिकांच्या वर गेलेली होती. यामुळेही शेतकरी चिंतातूर झाले होते. सावकारी कर्जाचंही आवाढव्य ओझं वावरांवर होतं. लावलेला पैसाही वसूल होतो की नाही अशी बहुतेकांना भीती वाटत होती. वावरातली पिकं खचत चालली म्हणून माणसापुढं अन्नाची चिंता होती. तशी गुराढोरांच्या बाबतीत नव्हती. त्यांच्यासाठी रानं गवत चाऱ्यांना नववधूगत नटली होती. पावसाच्या हेकीखोरीपणामुळं पशुपक्षी त्रस्त झाले असले तरी सुद्धा त्यांचे दिवस बरे जाण्याची चिन्ह उमटली होती. रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. ती सकाळच्या सुमारास थांबली. काहीसं समाधान वाटलं. घरात कोठ्यात कोंडलेली माणसं, गुरं बाहेर पडायला मोकळी झाली. सदाही आपले 2 बैल घेऊन शेताकडे निघाला. पांदणीतला असह्य चिखल तुडवीत त्याची पावलं पुढं पुढं सरकू लागली. कधी एकदा पांदण सरते नि शेताला स्पर्श होतो असं झालं होतं. बैल पुढं नि सदा मागं. चिखलच चिखल असल्यानं त्यानं आपलं धोतर वर खोचलं होतं. एका हातात काठी होती. रात्रीच्या 3 भाकरी आणि त्याच्यावर आंब्याचं रायतं पालवात बांधून रखमानं त्याला दिलं होतं. धोतर वर खोचल्यामुळं त्याच्या पायांच्या पिळदार पोटऱ्या उघड्या पडल्या होत्या. त्याच्यावर मोठाले डास बसून कचा कचा चावू लागले. जाणीव होताच तो चालता चालता थांबू लागला आणि सलणाऱ्या जागेवर चापट्या मारताच 2-3 डास तरी मरून खाली पडतच होते. यथेच्छपणे रक्त पिणारे ते डास पोटरीवर मरत असल्यामुळं त्याची पोटरी रक्तानं लाल होऊ लागली आणि तळहात सुद्धा. पुन्हा पुन्हा डास बसतच होते आणि त्यांना मारत मारत तो चालतच होता. डास केवळ त्यालाच नाही तर बैलांनाही त्रासून सोडू लागले. हात नसल्यामुळं बैल दुखऱ्या जाग्यांवर शेपट्या मारत होते. कधी माना मागं पुढं करून डासांना हाकलीत होते. आणि अखेर एकदाची पांदण सरली आणि माळरान लागलं. इकडे जाणारा रस्ता पावसानं धुवून निघाला होता. आता माती नव्हती, होता तो मुरुम, तोही उघडा पडलेला. बैलांच्या चालण्याची गती आता मंदावली होती. दोन्ही बाजूंची झाडं झुडपं चिंब भिजलेली, संकोचल्यागत वाटू लागली. बैलांमागे चालताना तो इकडं तिकडेही बघू लागला. आता ढग काहीसे विरळ झाल्यानं सूर्याची कोवळी किरणं रानभर पसरलेली होती. तांबूस पिवळसर रंगांचा नेत्ररम्य शालू लॅल्यागत माळरान दिसू लागलं. त्याला आता बरं वाटलं. हळूच धोतराचे घोळ खाली सोडले. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचं नाद माधुर्य दऱ्याखोऱ्यांतून प्रतिध्वनित होऊ लागलं. सदान हातातली काठी बगलत घेतली आणि भाकरीचं पुडकं डोक्यावर ठेवलं. शेत जवळ आलं. बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज ऐकताच शेतातल्या खोपीतली 2 कुत्री त्याच्याकडे धावतच येऊ लागली. जवळ येताच ती त्याच्या अंगावर चढू लागली. 2 पायांच्या मध्ये डोकी खुपसू लागली. त्यांची अशी ही कृती खूपच बोलकी होती. अरे थांबा र, तुमची भाकरी आणलेली आहे. कुत्री त्याच्या मागं पुढं होऊ लागली. लगेच पायात येऊ लागली आणि अल्पशा अंतरानं त्याच्या अंगावरही उड्या मारू लागली. सदा त्यांना सारत पुढं चालू लागला. असं हे नेहमीच. त्यालाही मार्ग काढण्याची सवय लागली होती. खोपीपाशी आल्यावर त्यानं चालण्यासाठी बैल धुऱ्यावर लावून दिले. तेही गवतावर तुटून पडले. पालवातल्या 2 भाकरी काढून त्या दोन्ही कुत्र्यांपुढे टाकल्या. बांड्यानं भुऱ्या पुढची भाकर पळवली. दोन्ही भाकरी एकट्या बांड्यानं पळवल्यामुळं भुऱ्या उदास होऊन बसला. सदाला बांड्याचा राग आला. मायची तर याला जरा बी समजू दे, दोघांना आपापली भाकर मुकाट्यानं खावं का नाही, असं म्हणून त्यानं बांड्याला धरून खोपीत नेलं. साखळदंडानं बांधलं. आपल्यासाठी ठेवलेली 1 भाकर भुऱ्या पुढे टाकली. आपल्या पोटाला घालून एक प्राणी उपाशी ठेवणं त्याला ठीक वाटत नव्हतं. बांडकुत्र 2 भाकरी खाऊनही तृप्त झालं नव्हतं हे त्याच्या नजरेवरूनच कळत होतं.
बैलांची आणि कुत्र्यांची सोय लावून तो नदीकाठच्या शेताकडे गेला. 2 बाऱ्यातलं सगळं पीक पाहून घेतलं. शेतात जागोजागी खोल पाट पडलेली. हे बघून तो गलित गात्र झाला. आता ह्या शेतात रब्बीचंही पीक घेता येणार नाही. कपाळावर हात ठेवून तो मटकन खाली बसला. प्रश्नांकित होऊन सारं वावरच त्याच्या नेत्रापुढं फिरायला लागलं. बऱ्याच वेळानं शुद्धीवर आल्यावर तो उठून उभा राहिला. चिखल तुडवीत तो वरच्या शेतात गेला. धुऱ्यावर उभा राहिला. तंबाखू मळून तोंडात ढकलला. या शेतातही पीक खाली आणि तणकट वर गेलेलं. तणानं पीक दाबून टाकलं. या बाऱ्यातून तो दुसऱ्या बाऱ्यात गेला. 4ही धुरे बंधारे पाहिले. मग चिखलातून एक एक पाऊल उचलीत जड अंतःकरणानं खोपी नजीक आला. चरून चरून शांत झालेले बैल धुऱ्यावर बसलेले होते. बांड्या आणि भुऱ्या या दोघांनी खोपीच्या पुढं कोवळ्या उन्हात ताणून दिलं होतं. सदानं पुन्हा एकदा तंबाखूचा बार भरला आणि तो अस्वस्थतेतच भर घालणाऱ्या विचारचक्रात अडकला. आता ह्या तणाले कापल्याशिवाय काही खरं नाही. नाही कापलं तर याचं बी पडणार म्हणजे पडणारच आणि पुढल्या वर्षी उगवणार म्हणजे रब्बीचंही पीक घेता येणार नाही. खरे पिकाचं काही खरं नाही. लावलेला पैसा बी निघत नाही. याजानं काढलेल्या पैशाचं याजही वसूल होत नाही. पुन्हा रब्बीच्या पिकासाठी कुठून आणावायचा पैसा? वावर तयार करायला पण पैसा पाहिजेतच. गेल्या साली पोरीचं लग्न केलं. त्या खेपी गावातल्या रामजी पाटलाले 5 एकर वावर लिहून दिलं. आता त्या पैशाचं याज बी निघत नाही. सोसायटीचं तर पैसे आहेतच. या पैशाचं मागं पुढं करता येईल पण रामजी पाटील लय कडक, ताठर, भयानक माणूस. थांबणं त्याच्या गणितातच बसत नव्हतं. चालू सालात आपलं होईलच कसं? मार्ग काढावं म्हणलं तर टकुऱ्यात उजेड पडेना. अंधारात मार्ग कसा निघल? कसा काढता येईल? लय लय अवघड गोठ आहे. आपण कर्जातच जलमलो आणि कर्जातच मरू. उभा जलम असाच गेला. बापाचं बी असंच झालतं. सायंकाळी सदा घरी आला. बैल गोठ्यात बांधले. रखमा चुलीवर खरा खरा बेसन हाटीत होती. भाकरी थापून ठेवल्या होत्या. शाळेतून नुकत्याच आलेला दिना मायला जेवायला दे म्हणत होता. छोटा शिवा मायपाशी बसला होता आणि रखमानं आवाज दिला, स्वयंपाक झाला व जेवून घ्या अगोदर. काहीच न बोलता तो ताटावर बसला. आज त्यानं सकाळपासून भाकर तुकडा खाल्लेला नव्हता. बांड्यानं भुऱ्याची भाकर पळवल्यामुळं त्यानं आपल्या वाट्याची भाकर भुऱ्यापुढे टाकलेली होती. त्यानं तोंडात टाकलेला घास घशाखाली सहजपणे उतरेना. इच्छेविरुद्धच त्यानं एक भाकर खाल्ली. त्याची भूकच मेल्यागत झाली होती. काहाची काळजी करून राहिले? पिका पाण्याची का आमची? रखमानं विचारलं. यावर्षी आपल्या पिकाचं काही खरं नाही. पाण्यानं वाहिलं, काही तणानं बुडालं. सगळेले ते आपल्याले कशाला काळजी करायची? अव आपली गोट न्यारी आहे. आपलं याच बी फिटत नाही. पण काळजी केल्यानं कर्ज फिटल का? सदा काहीसा भानावर येत म्हणाला. मी म्हणतो समजा आपल्याला 1 लाख रुपये भेटले तर तू काय करशील? सावकाराला देशील? वावर सोडवून घेशील? का पोरायला शिकवशील? 2 पोरायले 5-5 एकर होऊन जाईल आपल्या. लाटरी का काय म्हणतात ती लागणार आहे का? अगोदर वावरातलं तण कापून ये. गहू हरभऱ्याच्या मांग लागा. असं आवसन गळून बसल्यानं थोडंच होते. रखमा आणि सदा बराच वेळ बोलत होते. बोलता बोलता ती जेवत होती. दिना आणि शिवा अंथरुणावर झोपले होते. बाहेरून येतो म्हणून सदा पारावर जाऊन बसला. पाऊस थांबल्यामुळेच बरेच लोक पारावर गप्पा गोष्टी करीत बसले होते. या वर्षी आपल्या शेतकऱ्याचं काही खरं नाही गडे. लय तण वाढले. 2 डवऱ्याचे फेरे दिले. निंदून काढलं तरी सारखंच्या सारखंच. रामातात्या बिडीचा झुरका मारत म्हणाला, रामातात्या आजच्या पेपरातली गोष्ट. कर्जापायी आणि नापिकीमुळे शेतकऱ्याच्या आत्महत्या. जर खायले पैसे नाहीत म्हणून शेताच्या झाडाला फाशी घेतली. हरीनं पेपर दाखवीत सांगितलं. अरे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला सरकार 1 लाख रुपये देऊन राहिले म्हणतात. अयो चुकलं. मी म्हणत होतो की त्या शेतकऱ्याच्या वारसाले. भगा पागोट बांधत म्हणाला, काय खरं आणि काय खोटं काही सांगवत नाही बा. एक आवाज, गोट खरीच आहे. एका पेपरात मंत्र्याच्या फोटोशीत मी पाहिलं. 1 लाखाचं चेक आत्महत्या केलेल्या एका शेतकऱ्याच्या विधवा बायकोले देताना केवळ वाण्या नजरानं पाहणारे 2 पोरही होते म्हणलं फुटून. किसनानं माहिती पुरवली. ह्या गोष्टीचं काय घेऊन बसता? 1 लाखात 1 शेतकरी मरून राहिला हे काय बरं नाही गड्या. काहीतरी इलम निघलाच पाहिजे. रामातात्या बेडीचा कुल झटकत म्हणाला. गप्पा गोष्टींना उधाण आलं होतं. सदा पारावरच्या एका कोपऱ्यात बसून सगळं काही ऐकत होता. शेवटी बरीच रात्र झाल्यावर जो तो आपापल्या घराकडे निघाला. घरी आल्या आल्या सदानं अंथरुणावर आपलं अंग झोकून दिलं.
घरात कुणीच जागं नव्हतं. सदा अस्वस्थ झालेला असल्यानं अनेक विचार त्याच्या डोक्यात येऊ लागले. आपण आत्महत्या करतो म्हणलं तर आपल्या खिशात जहर खायला तरी पैसे आहेत का? फाशी घ्यायची म्हणलं तर पैसे लागत नाहीत. आपण मेल्यावर 1,00,000 मिळतील. रखमानं वावर सोडवून घ्यावा आणि पोरायला खूप खूप शिकवा. त्याचं तरी भलं होईल. आपल्यासारखं त्याचं होऊ नये. येरीच बायको पोरायची येले होऊन राहिले. आपल्या मांग ते तरी सुखानं राहतील, सुखानं खातील. मात्र सरकारनं लवकर पैसे द्यायला पाहिजे, म्हणजे याच तरी वाढणार नाही. आता आपला विचार पक्का. फाशी म्हणजे फाशी, दुसरं काहीच नाही. 2 दिवसांपासून सदाच्या डोक्यात असेच विचार सुरू होते. त्यातल्या त्यात पारावरच्या चर्चेमुळं त्याचे विचार अधिक घट्ट झाले होते. चढत्या रात्रीबरोबर त्याचे विचार त्याला अंधाराकडेच ओढू लागले. बायको, 2 मुलं, विवाहित मुलगी, सर्व सुखी होणार. यातनेच्या डोहातही त्याच्या मनाला आनंद झाला. आपण फाशी घेऊ, पोलीस पाटील येतील, मग पोलीस स्टेशनला रिपोर्ट जाईल, मग पोलीस येतील, पंचनामा होईल. अंगावरचे कोणत्या रंगाचे कपडे, नायलॉनची दोरी, खिशात जे काय असेल ते सगळं पंचनाम्यात लिहिलं जाईल. आपला मुर्दा सरकारी दवाखान्यात नेण्यात येईल आणि मग चिरफाड. सगळं कसं नियमानं होईल. मग येईल पेपरात एका शेतकऱ्याची फाशी घेऊन आत्महत्या, नापिकीमुळं, कर्जबाजारीपणामुळं. 4 जमतील, आपल्या मड्याची इलेवाट लावतील. तिथं रामातात्या बी असतच. आणि मग तो म्हणाल, अगोदर काही केलं असतं तर ही येळ आलीच नसती. आपापल्या परीनं सगळे इतर्क लढवले जातील. 4 दिवस सगळे हळहळतील आणि मग पुन्हा एकदा पूर्ववत सुरू होईल. सरकार रखमाला 1,00,000चा चेक देईल. पोरं आषाढभूत नजरनं पाहतील. तिच्या कपाळावरचं कोखू पुसलं जाईल. काही बी असो, तिले आणि पोरायला हळहळ वाटेल. पण उपाशी कोणीच राहणार नाही. आपण तर मेल्यातच जमा हो. थोडं थोडं रोजच मरून राहिलो. आपण काही करू शकतो का? रखमाचं फाटकं लुगडं बदलू शकतो का? पोरायला येळवर वह्या पुस्तकं घेऊ शकतो? येळवर 2 घास घालू शकतो का? काहीच नाही. तर मग जगून तरी काय फायदा आहे आपला? आपल्या मरणामागं जर बायको पोरं सुखी होत असतील तर फाशी घ्यायला हरकत काय आहे? सदा अंथरुणावरून उठला. वहीतून एक जोड कागद काढला. मुलाच्याच पेनानं लिहू लागला. मायबाप सरकार, सततच्या नापिकीमुळे गावातल्या रामजी पाटलाकडून 20,000 रुपये व्याजानं काढले होते. दरमहा दर शेकडा 7 रुपये या व्याजदरानं. पाटलानं माझी 5 एकर शेती खरेदी करून घेतली. माझं शेत 1,00,000त विकत घेतलं असं खरेदीवर लिहिलेलं आहे. माझ्याकडे सोसायटीचे 10,000 रुपये आहेत. आताही माझं काही खरं नाही. अर्ध वावर पावसाने वाहून गेलं. मी परतफेड करू शकत नाही. कुटुंबही पोसू शकत नाही. माझं धैर्य खचल्यामुळं मी फाशी घेण्याचा विचार पक्का केला. मी आता करीत असलेली सही आणि कोऑपरेटिव्ह बँकेतली माझी सही तपासून घ्यावी. माझ्या मृत्यूनंतर माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीवर मोठी आपत्ती कोसळू नये म्हणून मदत करावी. सदानं नायलॉनची दोरी उशालाच आणून ठेवली होती. रात्रभर तो तळमळत राहिला. झोप कशी ती लागलीच नाही. दूर कुठेतरी कोंबडा आरवला तसा तो उठून बसला. ज्ञानीत जाऊन त्यानं तोंड धुतलं, आंघोळ केली. अशातच रखमाई उठली होती. मागोमाग गावही जागा झाला. सवयीप्रमाणे बायकोने त्याला 3 भाकरी बांधून दिल्या. त्यावर आंब्याचं रायतं घातलं. एक वेळ त्यानं रखमाला निहाळलं. तिच्या कपाळावर कुंकू नसल्याचा त्याला भास झाला. मुलांकडेही एक दृष्टिक्षेप टाकला. आज बी तू वावरात येऊ नको. 4-8 दिवसात होईलच वावरात वळाने. मग तण कापून खेचू. गडी माणसं तर लावाच लागतील वावर तयार करायले. गडी माणसं लावायले म्हणता काय लाटरी लागणार आहे का आपल्याला? सदाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाला, पोरायले शाळेत पाठव. येतो मी. आणि त्यानं बैल सोडले. नायलॉनचे चऱ्हाट, काठी, विळा, भाकरीचं पुडकं घेतलं. पांदन पायाखाली घालणं सोपं नव्हतं. चिखल तर होता, शिवाय त्यात बाभळीचे कुजलेले मोठाले काठी. आता उद्यापासून हा रस्ता तोडवण्याची वेळ येणार नाही. या रस्त्याची संगत नेहमीसाठी सुटणार. पावसाळी दिवस सरल्यावर इकडे चिखल असणार नाही. वाट चांगली होईल. माझी रखमा ह्याच रस्त्यानं येत जात राहील. कुणाचं देणं राहणार नाही. केव्हाही तिच्याजवळ 2 पैसे राहतील. मुलं शिकतील, मोठी होतील, तिचे पांग फेटतील. तिनं लई कष्ट सहन केले आपल्यासाठी आणि लेकरांसाठीही. सूर्य आता बराच वर आला होता. कोवळं कोवळं ऊन पडलं होतं. सदाची पावलं माळ रानाला लागली. रानाच्या ओढीनं बैल चालू लागले. घुंगरांचा आवाज ऐकताच बांड्या आणि भुऱ्यानं माना उंचावल्या आणि उड्या मारतच सदाला गाठलं. तो खोपीत आला. बांड्याला साखळदंडानं बांधलं. एक भाकर त्याच्या पुढे दुसरी भुऱ्या पुढे टाकली. बैल धुऱ्यावर सोडले. मग त्यानं नायलॉनची दोरी काढली. कडुलिंबाच्या झाडाकडे निघाला.
एक मोठा हरणांचा कळप ताड ताड उड्या मारीतच त्याच्या दिशेनं आला. त्याच्या अगदी जवळून पुढेही गेला. फाय 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 60-70 हरणांचा कळप भ्याड जात, पण आता निर्भय झालेली. वावरात, माणसांजवळ, गावाजवळ आता या हरणांचा वावर सुरू झालेला आहे. हरणांच्या मागं सलीमही पळतच येऊ लागला. तो चांगलाच दमून थकून गेलेला होता. सलीमचा 5 एकराचा तुकडा सदाच्या खालच्या बाऱ्याला लागूनच होता. तो तसा धंदेवाला. संत्र्यांची बगीचे, आमराई घ्यायचा. तो आपला माल दूर दूर पाठवायचा, यामुळं त्याला पैशांची चणचण कधी भासत नव्हती. शेती हा त्याचा प्रमुख व्यवसाय नव्हता. वेळ मिळेल तेव्हा वावराला चक्कर मारायला तो यायचा. कोणी भेटलं तर गप्पा गोष्टी करून आपल्या वाटेनं परत जायचा. आणि आताही सदा त्याला दिसला म्हणून तो त्याच्याकडे वळाला. सदा भाऊ, वावरात हरणाचा कळप घुसला होता. अहो, अख्ख्या मुंगाचा बोऱ्या वाजवला त्यानं. आमचा तर मुंग वावरानेच वरपला रे. आता हरणं वावर माणसायलेच काय, कुत्र्याले बी भिवून नाही राहिले राजू. तसा यायचा बी काय गुन्हा म्हणाव. जंगलच नाही राहिलं तर ते तरी काय करतील. हा, जगायचं तर असतेच ना. खरं आहे सलीम, पण आपल्या शेतकऱ्याचं काय रे. हा, आव सदा भाऊ, जनावर बी इलाज काढतेच. हा, आपण बी इलाज काढलाच पाहिजे ना. रोग म्हणला की त्याला औषध असतेच. फक्त पाहिजे ती पारख, आणि कोणत्या बी गोष्टीवर इलाज असतेच. सलीम अधिक वेळ थांबला नाही. तडक घराकडे निघाला. तो दिसेनासा झाल्यावरच सदाची नजर खाली झुकली. तो बांधावरून उठला, उभा राहिला. त्याच्या हातात नायलॉनची दोरी होती. तो तरातरा लिंबाच्या झाडावर चढला. मोजमाप करून एका फांदीला दोरी बांधली. आता गळ्याभोवती दोरी बांधून उडी घ्यायची. एवढ्यात त्याला रामातात्याचे शब्द आठवले. काहीतरी इलम निघला पाहिजे. सलीमचे शब्द. जनावर बी इलाज काढतेच, आपण बी इलाज काढलाच पाहिजे. त्याच्या मनात पडत्या क्षणी बरेच विचार येत राहिले. लग्नात झालेला अनाठाई खर्च, बांड्यानं पळवलेली भाकर, माणसं आणि कुत्र्यांनाही न भिणारा हरणांचा कळप, वानराचा कळप. त्यानं फांदीला बांधलेली नायलॉनची दोरी सोडली, खाली उतरला. ती दोरी कमरेला गुंडाळली, विळा घेतला आणि कचा कचा तण कापायला लागला. तो आता मरणार नव्हता, संकटांना मारणार होता. सदाला इलम सापडला होता.